चिमण गोरपेकरला आपण पाहू शकता. पुढे प्लस संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील. हार्ड लक, काय जबरदस्त संघर्ष केला मैदानावर. अशोक पाटील तो चौकार अडवला ना तिथे कुठेतरी सुटकेचा श्वास सोडला तो म्हणजे मनपाडा संघाने, अन्यथा हा संघाला विजय प्राप्त झाला. भाईंना देखील विनंती करू की आपण भाई सर्व खेळाडूंना आपल्या सांगायचं आपण जेवण करून घ्या. बाळा बोराडे आपणही जेवण करून घ्या. पिंटू येतो गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन. अनिल आपण पाहिले तर पाटी अनिल म्हात्रे शाखा प्रमुख आपण कोपरगावचे यांच्या माध्यमातून 3 चौकार 3 षटकाने 1000 रुपये पारितोषिक. कॅश जमा आहे आमच्याकडे. पहिल्या चेंडूवरती विकेट आहे का पाहायचंय. मिडॉनला खूप चांगला झेल घेतलाय. पिंटूला यश मिळतंय. बिग विकेट. राजीव काठे आज मैदानावर खेळ करत नाहीये, सातत्याने तो आपण तर लवकर बाद होतोय. आता देखील दुसऱ्या मॅच मध्ये लवकर बाद झालाय. नक्कीच अशोक पाटील ज्या सूचना आपल्यापर्यंत जे माहिती आहे ती आपण माहिती पोहोचवणार पण षटकानंतर. पहिलाच आपण गडी बाद झाला चेंडूवरती. नंतर दुसऱ्या चेंडूवरती प्रेमनाथने चौकाराने खातं उघडलंय. जाऊ सगळ्या 4. नेक्स्ट मॅच असणार आपण तर नावाली 40+ विपक्ष मनपाडा 40+. अजून एक चांगली मॅच बघायला मिळेल. पिंटू गोलंदाजी मार्क मार. राईट आर्म ओर देखील मारा करतोय सुंडोंबोली एंड कडून. बॉलर बॅक टू ड्राईव्ह बघायला मिळाला या वेळेला. मिडॉन मिडॉपच्या मधून चेंडू वेगाने चाललाय सरळ साइड स्क्रीन वरती. चौकार. सलग 2 चौकार आले आहेत. प्रेमनाथला संधी आली. शाखा प्रमुख अनिल म्हात्रे यांच्या माध्यमातून 2 चौकार आले आहेत. पहिल्या चेंडू विकेट मिळाल्यानंतर गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. पिंटू स्ट्रायकरला नाही. नक्कीच नक्कीच प्रयत्न करतायत. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. तिसरा चौकार येऊ दे. कॅश प्राइज मिळू दे प्रेमनाथला. ओ यावेळेला खूप चांगला चेंडू होता. बॅकफुट गेले होते यावेळेला आपण तर चेंडू आणि बॅटचा का संपर्क. डॉट चेंडूची समाप्ती. अशोक पाटील जेव्हा जेव्हा प्राईज लावले ना तेव्हा खेळाडू काहीतरी करतोय चुका. आता देखील प्रेमनाथने तीच चूक केली होती. पैसे लावले होते, पैसे मिळत नाहीयेत. निलेश जोशी या व्यासपीठावर आपला देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. ओ चांगला चेंडू. वाईड यॉर्करचा वापर केलाय. 2 चौकारानंतर 2 चेंडू डॉट जात आहेत. पप्पूने बघा प्रेशराईज वाढवलं यावेळेला. गोलंदाज सातत्याने मोटिवेट करतो आपण तर यावेळेला आपण तर आपल्या गोलंदाजाला. अशोक पाटील मगाशी बघा दिलीप महाराज देखील आपण बघितले ते व्यासपीठावर बसले होते. ते आपण तर त्यांना तिथल्या प्रकारचं जेवण चालणार नाही व्हेज, पण आयोजकांनी सांगितलं की नाही त्यांच्यासाठी आम्ही हॉटेलमधनं मागवलं जेवण. क्या बात आहे. अशोक पाटील पहिल्यांदा असे आपण बघितले तर झालंय. पिंटू तो प्रेमनाथ. ओ फटका उडवला यावेळेला. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. चूक होणार नाहीये. झालीये चूक. चेंडू हातात आला आणि हाताचा आपण पंजा बंद करायचा तेव्हा चेंडू खाली पडलाय.
धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या आपण 10. चूक झाली आहे, मोठी चूक झाली आहे. अन्यथा अजून एक विकेट मिळाला असता. पहिल्या षटकाच्या समाप्तीने नारिवली 40 प्लस संघ आपण पाहू शकता एक बॅटर बाद. धावसंख्या धाव फलकादी फक्त आणि फक्त जर विचार केला तर 10 धावा आहेत. चला दोन्ही संघांना विनंती असणारे तर आपण मित्र कोपर गावातील तरुणांनी आपण मित्र आयोजित केलेली आपण तर कोपर मध्ये 40 प्लसची क्रिकेट स्पर्धा सामान्य अप्रतिम असे आयोजन केले आहे. या आयोजनाने आपण मित्र गावातील वातावरण आनंद केला आहे आणि तरुणांनी आपण तर गावदेवी मातेच्या वार्षिक उत्सवामध्ये देखील अशाच प्रकारचे प्रचंड मेहनत करून सहकार्य करीत असतात. म्हणून गावदेवी मित्रमंडळातर्फे या सर्व सामन्यांच्या आयोजकांसाठी मदत म्हणून रक्कम आपण तर 11,000 रुपये देणगी म्हणून दिली जाणार आहे. त्याबद्दल अध्यक्षांना आम्ही खूप खूप धन्यवाद देतोय. अनंत म्हात्रे साहेबांना खूप खूप धन्यवाद. गावातली एकता टिकून राहते. अशोक पाटील उद्घाटन केलं तेव्हाच आपण माहिती 60 ते 65 जण उद्घाटनला. तर आपल्याला सांगायला लागतं सूचना करून खेळाडूंना या आयोजकांना या. पण इथे कोणी न सांगता बघितलं तर जवळ केवढे खेळाडू होते. अशोक पाटील जर खेळाडू धरून मला तर 70 ते 80 जण होते. गोलंदाजी मार्कवर येतो गोटीराम. स्ट्रायकिंगला बॅटर आपण पाहू शकता लक्ष्मण गोरपेकरला आपण पाहू शकता. संदीप गोरपेकरने पहिल्या मॅच मध्ये काय बॅटिंग केली होती. ओ चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा आपण तर एसटी बीट होतोय. पहिल्या मॅच मध्ये गोटीरामने देखील खूप चांगली गोलंदाजी केली होती. मॅन ऑफ द मॅचचा मानकर देखील ठरला होता. 4 गडी बाद केले. तोच गोटीराम आता गोलंदाजी मार्कवर आलाय. गोटीराम लेफ्ट हँड ओव्हर द कडे मारा करतो. स्ट्रायकरला बॅटर आपण लक्ष्मण गोरपेकरला पाहू शकता. ओ चांगला चेंडू बॅक पडो गेलाय. स्क्वेअर कट चाललाय. जेव्हा फटका बघायला मिळालाय. चेंडू चाललाय पॉइंट रेषेकडे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आलाय. थांबवलं चेंडूला. इथून 3 धावा मिळतात का पाहायचंय. 3 धावा कंप्लीट केल्या. त्यात गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता या बेला 13 धावा. 13 धावा धाव फलकाती लागल्या आहेत. अशोक पाटील एरवी जर आपण या खेळाडूंना पळायला सांगितलं धावणार नाही पण आता धावतायत ते म्हणजे एक धाव संघासाठी एक धाव आरोग्यासाठी. 13 धावा. गोटीराम लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतोय. आता शॉर्ट कव्हर रिजन मध्ये देखील क्षेत्ररक्षण पाहू शकता. जेवण करायचं कोणी राहिलं असेल तर जेवण करून घ्या. चांगला चेंडू तर खोदून काढला वेळेला मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. एकच धाव. धावसंख्या धाव फलकात त्यामध्ये पाहू शकता 14 धावा. 14 धावा धाव फलकातील लागल्यात. गोटीराम पुणे गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर देखील मारा करतो. मिडॉन लाईक क्षेत्ररक्षण थोडासा डीप मध्ये आहे. ओ लॉफ केला यावेळेला सरळ बॅटने स्टँड अँड डिलीवरच्या माध्यमातून चेंडू चालला यावेळेला 1 बाउन्स लॉंग ऑफ सीमारेषा पार चौकार. चौका आलाय. 18 धावा. लक्ष्मण च्या बॅटमधून हा चौकार आलाय. लक्ष्मण गोरपेकर संदीप गोरपेकर आता आल्यापासून या संघाची बॅटिंग खूप स्ट्रॉंग झाली. काय बॅटिंग केली. गिरीशला जे षटकार मारले ते फार जबरदस्त मारले त्यांनी. गोटीराम लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मार करतो. शाक लक्ष्मण हा चेंडू यावेळेला दिसेपासून थोडासा भरकटता दिसतो. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केलाय. डायरेक्ट हिट झाले. पंच वाईड चिखून करतायत. एक धाव देखील मिळते. आपण एक्स्ट्रा 1+1 धाव मिळतात. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 20. इथे जर डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित बॅटर बाद झाला असता. प्रेमनाथला आपण पाहू शकता. गोटीराम गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला प्रेमनाथ. दुसऱ्या कधी पुढचा चेंडू पहिल्या फेरीतील आपण बघितलं तर दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आपण पाहतो. त्यानंतर नारिवली आपण नावाली 40 प्लस विपक्ष मानपाडा 40 प्लस मध्ये मॅच पाहणार आहोत. हो चांगला फटका होता यावेळेला आपण तर कट केलाय. चेंडूला क्षेत्ररक्षक आहे त्या सरकारच्या बाहेर डिपिच पॉइंटला जो पण चेंडू फील्ड होईल. 2 धावा इथून मिळत आहेत. तिसरी होते का पाहायचंय. तिसरी घेण्याचा प्रयत्न केलाय. बॅटर बाद नाही. कदाचित ही रणनीती असावी की संदीपला लवकर मैदानात आणायचं आणि तेच झालंय. संदीप गोरपेकर येतोय आता.
संदीप गोरपेकर आलेत. काय मगाशी बॅटिंग केली ना. अशोक पाटील पहिला 14 गावाचा विचार केला सर्वात लांब षटकार कोण मारतं, संदीप गोरपेकर. आणि आज ती ताकद त्यांच्यामध्ये आहे, दमछक आहे. जरी 40+ झाले असतील पण आक्रमक खेळ करतात. किसन गोरपेकर काका जर आला असाल तर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मला वाटतं किसन काकांना माहिती नसतील आज मॅच आहेत. आपला संघ आपण तर कोपरला खेळायला गेलाय, जवळ असल्यावर येतात. आणि अशोक पाटील त्या व्यक्तीचा आम्हा समालोचकांना नितीन माझ्यावरती खूप प्रेम आहे, नेहमी आम्हाला आग्रह जेवणाचं. लॉफ केला यावेळेला, क्षेत्ररक्षक आहे तिथे, चूक होणार नाहीये. बिग विकेट, खूप चांगला झेल घेतलाय चिंतामण हजारेने. बॅटर बाद. हेच तर क्रिकेट आहे ना. मगाशी तुम्ही जाणून बुजून आपण तर विकेट सॅक्रिफाईस केला, आता विकेट गेलाय. नवीन बॅटर तर मनोहर भोईर. आता बघा आपले डीजे मास्टर नवनाथ देखील मला वाटतं भोजन करून तृप्त झालेत. 22. चला चला एकत्र येऊ नका जरा. 22 सांगितलं परत खेळाडूने खून केली. काय हरकत नाही, तुम्ही विचारा आम्ही सांगू. अजून एकदा सांगतो 22. आपलं कामच आहे विनोद पाटील ते सांगणं. गोलंदाजी मार्कवर येतो. तिसरं षटक प्रगती पथावर. सूर्यकांत आले गोलंदाजी मार्कवर. सूर्यकांत, चंद्रकांत, 2 बंधुराज. सूर्यकांत पाटील गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं संघाचं तिसरं गोलंदाज स्ट्रायकेनला हार्ड हिटर बॅटर संदीप गोरपेकरला आपण पाहू शकता. एक बंधुराज बाद झालाय, लक्ष्मण गोरपेकर. सूर्यकांत लेफ्ट आर्मर आहेत. वाईट चिकून करतायत विनोद पाटील. मला वाटतं अजून 2 इष्टे असते ना तरी पण वाईट चेंडू गेला असता. लेफ्ट हँड राऊंड विकेटनं मारा करतात सूर्यकांत. संदीप ड्राईव्ह बघायला मिळाला यावेळेला. मिड ऑन चेंडू वेगाने चाललाय, क्षेत्ररक्षक घेतोय. 2 धावा होत आहेत का पाहायचंय. चांगलं क्षेत्ररक्षण. थोडस संदीप आणि आपण मनोहर मध्ये कॉर्डिनेशन होत नाही, कारण एक तर संदीपने तरी क्रॉस धावायला पाहिजे किंवा मनोहरने तरी क्रॉस धावायला पाहिजे, अन्यथा दोघांचे टक्कर होऊ शकते. दोन्ही गाड्या एकाच रुळावर येऊ शकतात. 25 धावा. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला. सूर्यकांत पाटील लेफ्ट हँड राऊंड कडे मारा करतो. स्ट्रायकला संदीप गोरपेकरला आपण पाहू शकता. ओ जबरदस्त फटका, लॉफ्टेड ड्राईव्ह बघायला मिळाला यावेळेला. चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हरला, एकदम कंप्लीट केले. 2 होत आहेत का पाहायचंय. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 10 फलकर ते आपण पाहू शकता. 27 धावा. हळूहळू धावांचा वेग वाढत चाललाय. नारिवली संघ गोलंदाजी खूप चांगली. राजीव काटेचा 1 षटक, संदीपचं 1 षटक, मनोहरचं 1 षटक. लक्ष्मण किंवा संतोष देखील टाकू शकतोय. फटका यावेळेला बनवलाय, वळवलाय चेंडूला मिड विकेटच्या दिशेने. 1 धाव कंप्लीट केली. गुड थ्रो. धावसंख्या 10 फलकाती आपण पाहू शकता यावेळेला 28. अशोक पाटील हळूहळू धावांचा वेग थोडासा आता कमी होत चाललाय, खरं मोठे फटके येत नाही. चांगली गोलंदाजी करतोय सूर्यकांत. इथून लेफ्ट हँड राऊंड देखील मारा करतोय. स्ट्रायकेला मनोहर भोईर आलाय, त्याला खातं उघडायचं आता. पाहिजे तो कशा प्रकारे बॅटिंग करतो इथून. सूर्यकांत तू मनोहर. चेंडू शपल स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा. पंच वाईट जिंकून करतायत. अवांत धावने भर. धावसंख्या 10 फलकाती आपण पाहू शकता. 29 धावा. माळसाई चषक 20-25 दमदार आयोजन आपण पाहतोय. अंतिम दिवस. रेग्युलरचे देखील खेळाडू आता मनसोक्त भोजनाचा आनंद घेतल्यानंतर पुन्हा एकदा मॅच कडे आपण ते बघतायत. मॅच पाहणी करतायत, मैदानाच्या दिशेने कल करतायत. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका बनवला यावेळेला. चेंडू गेला यावेळेला. आपण सरळ आमच्या खेळाडू कक्षावरून षटकार.
शब्द बोलायच्या आधीच नवनाथ ते बंद केलं. आज सुपर संडे. संख्या दाखल कधी 35. बघा अजूनही जर कोणी जेवण केलं नसेल तर जेवण करून घ्या. डॉक्टर झुंझुनवाला देखील बघा दुपारच्या सत्रामध्ये आम्हाला पुन्हा एकदा जॉईन होतात. झुंझुनवाला तुम्हीच फिरता म्हणजे गडबड आहे. नाही जेवण फक्त जेवून जा, तिथे डबे आणाल. हो पुन्हा एकदा डान्सिंग डावच्या मध्ये चेंडूला वळवलंय. चेंडू चालला डीप स्क्वेअर लेगला. एक धाव कंप्लीट केली. 2 होतात का नकार देत आहेत. चांगली फेकी, चांगली फेकी. धाव संख्या दाखल करते पण पाहू शकता ज्या वेळेला 36 धावा. तिसरा षटक प्रगतीपथावर. सूर्यकांत चांगली गोली. एक षटकार वगळताना अजून त्यांनी लाईन त्यांनी लेंथ खूप चांगली ठेवली. तो चेंडू त्यांनी खराब फेकला होता. कैलास गोरपेकर यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. ऑनलाईन मॅच पाहतायत ते नाही आहेत. आज आपण ते फिरायला गेले आहेत. सामना एन्जॉय करतायत. लॉफ केला यावेळेला आडव्या बॅटने. चेंडू चालला यावेळेला आपण स्क्वेअर. चांगलं क्षेत्ररक्षण. प्रयत्नावर एकदा टाळ्या झाल्याच पाहिजेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. संदीपने काय इथे घाई केली. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या आपण पाहू शकता 38. काही गरज नव्हती. मी तो संदीप गोरपेकर सारखा बॅटर का रन आउट होतो. त्याच्याकडे प्रचंड गुणवत्ता. तो मोठे पटके कधीही मारू शकतो. एकाच गीत लावली जातात. नवनाथ देखील आमचा फार हुशार आहे. अशोक पाटील प्रत्येक जण त्या तिकडून येतोय. त्याच्या चेहऱ्यावरती आनंद दिसतो, समाधान दिसतोय.
कारण का नॉनव्हेज जेवण त्याला मिळालंय. चांगला चेंडू होता, पडल्यानंतर खाली राहिला. इष्टक्षणी चूक केली, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केलाय. बॅटर बाद. अजून एक विकेट जातोय मनोहरच्या रूपात, धावबादच्या स्वरूपात. धावा दिल्यात 45. चेंडू बाकीत फक्त आणि फक्त आपण बोलले तर 45 धावा दिले. शमन येतो, शमन पाटील. पप्पू पाटील आहेत. शमन पाटील आले. शमन जरा लवकर जा, धन्यवाद. चला टॉस साठी यायचं लवकर. मानपाडा 40 प्लस आणि नावाली 40 प्लसचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. नेवाळी वेगळी, नावाली वेगळी. नेवाळी म्हटली तर आपली मलंगड विभागातील, नावाली म्हटली तर 14 गावातली दैस्य जवळची. लॉफ केलाय, उंच चेंडू गेलाय, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. 2 धावा मिळताय. चेंडू पडलाय, तो डायवर्ट होतोय. 2 धावा झाल्या, तिसरी होते का बाच्या. शमन पाटील वेगाने धावतायत 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 धावतायत. बॅटर बाद. संख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 47. चेंडू बाकी अजूनही अशोक पाटील मला सांगतायत. चला नावालीचे कॅप्टन यायचंय. मानपाड्याचे कॅप्टन आलेले आहेत. गोटीरामनी चेंडू फेकला. सुभाष आले. आज बघितलं आमचे समालोचक पाटील यांचे बंधू राजाला आहेत. आता जगदीश पाटील म्हणजे नारिलीची धगधगती तोप आहे. प्रचंड मागणी त्यांना. चिंतामणीचा हा चेंडू चांगला होता. यावेळेला थर्डमॅनला वेगाने चेंडू चालाय. 2-2 क्षेत्ररक्षकाचा पाठलाग करतायत. अडवण्यात यश मिळालंय. प्रयत्न अव्वलाचा टाळ्या होऊन जाते. जरा एकदा काय कमिटमेंट आहे. राजू सावंत दुसऱ्याने चेंडू अडवलाय. राजू सावंत देखील पाहिले होते. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता यावेळेला 49. सुभाष स्ट्राईकला 50 धावा. फुलटॉस होता, याचा फायदा उचलला नाहीये. 1 धावी ते कंप्लीट धावा झाल्या धाव फलकाती. 51 आणि 52 धावांचं लक्ष असणार आहे. चला टॉस साठी या. नावालीचे कॅप्टन, मनपाडचे कॅप्टन आलेले आहेत. चला बळीराम यायचं लवकर. 52 धावांचं लक्ष आहे. पाहायचं तर इथून हे लक्ष पार करतोय की नाही अंतरली संघ, की आपण तर नारिवली संघ त्यांना रोखतोय जाण्यासाठी. जाऊया दुसऱ्या दाडी आमच्या साथी समालोचक विनोद पाटील यांच्याकडे. चला नावालीचे कॅप्टन देखील त्यात नवनाथ, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. जाऊया टीजे मास्टरकडे, त्यांच्या माध्यमातून संगीत ऐकूया. चला नावालीचे कॅप्टन आणि मानपाड्याचे कॅप्टन या. बळीराम या टॉस साठी. बळीराम या लवकर. नवनाथ या टॉस साठी यायचंय. संजयजी पावशे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. चला लवकर या. बळीराम, नावालीचे कॅप्टन नवनाथ चला आलेले. दुसऱ्या फेरीतील पण तर दुसरी मॅच. प्रत्येक जण बघा हे चित्र टिपतोय, फोटो काढून घेतोय. माळसाईचं देखील आपण पाहू शकता, प्रतिमा आहे त्या कटआउटवर. टॉस करायचंय दादांच्या शुभ हस्ते. दुसऱ्या फेरीतील ही दुसरी मॅच आपण पाहतोय.
डॉक्टर झुंझुनवाला देखील आमच्या सोबत जॉईंड आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. टॉस कोणी जिंकलाय? मानपाडा संघाने टॉस जिंकलाय. डिसिजन पेंडिंग आहे. जाऊया, मॅच जशी सुरू होईल दुसऱ्या आमचे साथी समालोचक विनोद पाटील भोपर यांच्याकडे. धन्यवाद. पाटील, थँक्यू डीजे. आणि डॉक्टर झुंझुनवाला काय जबरदस्त डान्स करतात बघा. बाळू पाटील, संध्याकाळी तुम्हाला नाचायचं आहे, वेगवेगळ्या स्टेप तुम्हालाही सादर करायचे आहेत फायनल मॅच नंतर. होऊया मैदानाकडे. सामना क्रमांक मैदानावरती 5वा सुरू आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. त्यानंतरची मॅच मानपाडा नावळीमध्ये टॉस मानपाडाने जिंकलेलं. डिसिजन पेंडिंग ठेवलंय. डिसिजन जो काय असेल लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. तर 52 धावा करायच्या आहेत. अंतर्रे टीमला ओपनिंग पेअर मैदानावरती दाखल झालेले आहे. आपण बघतायत स्ट्राईकला बॅट्समन त्या ठिकाणी पप्पू पाटील आणि सूर्यकांत. टार्गेट 52 आहे. प्रति ओव्हर मागे 13 धावांची धावगती राखायची विजयासाठी. स्पर्धा आपण बघतायत माळसाई चषक 20-25. अत्यंत सुंदर, सुबक, विलोभनीय, लक्षवेधी, आकर्षक, मनमोहक, शिस्तबद्ध आणि पारदर्शक आयोजन याची देही याची डोळा क्रिकेटचा एक दैदिप्यमान असा 16 दिवस. दुसरा निर्णायक दिवस. आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. निकालाचा दिवस आहे. बघूया काय घडतंय. कालच्या दिवसात मोठागाव संघाने अंतिम फेरी गाठलेली आहे. आजच्या दिवसामधून 8 संघातून कोणता संघ पुढे सरकतोय याचं उत्तर तुम्हाला 7व्या मॅच नंतर मिळेल. बॉलिंग मार्क तयार. मनोहर भोईर. स्ट्रायकिंग एंडला पप्पू. या दरम्यान अर्जुनभाई यांचं आगमन झालेलं आहे. भाईंचं पुन्हा एकदा हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आळा बोराडे देखील त्या ठिकाणी आहेत. कृष्णादादा खीर आहेत. आमचे सुनील दादा आहेत. सुदाम आहेत. सोमनाथ आहेत. तर वाईट बॉल कॉल अंपायर अपील झालं होतं पण अपीलचा फायदा नव्हता. उलट अंपायरने सांगितले की हा वाईट बॉल आहे. अकाउंट ओपन होते वाईटच्या आधाराने मैदानावरती अंतरली टीमचा. बॉलिंग मार्कर मनोहर पुन्हा एकदा. स्ट्रायकिंग एंडला पप्पू. यावेळेस मध्ये ड्राईव्ह करतात. फिल्डर आहे तिथे. वेल स्टॉप. एकच धाव इथून मिळेल. एका धावेने धावसंख्या धावपलक होती 2. पप्पूचा स्वतःचा अकाउंट ओपन होते. स्ट्रायकिंग एंडला सूर्यकांत पाटील. द्वितीय फेरीतील पहिला सामना आपण बघता. यानंतर दुसरा सामना असेल श्री गणेश विष्णू स्पोर्ट्स नावळी वर्सेस मानपाडा. मनोहर पुन्हा एकदा. स्ट्राईकला सूर्यकांत. यावेळेस मात्र थोडा दूर ठेवला होता. अवे फ्रॉम द बॉडी. हा डॉट बॉल येतोय. टार्गेट 52 धावांचं आहे. त्यामुळे रणनीती थोडीशी बदलली. पप्पूला सलामीला आणलंय. पप्पूकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे पण मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. कारण प्रत्येक ओव्हरमध्ये 13 धावा असं इक्वेशन असणार आहे विजयासाठी. मनोहर यांच्या षटकामध्ये आतापर्यंत 2 धावा आलेल्या आहेत. त्यामध्ये 1 चेंडू वाईड आपण बघताय. केवळ 2 चेंडू या ठिकाणी संपन्न झाले आहेत. मनोहर पुन्हा एकदा राऊंड द विकेट. फुल टॉस. ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑफला फिल्डर आहे. पहिली धाव वेगाने घेतले. नकार दिलाय बापूने. चांगलं क्षेत्ररक्षण.
टार्गेट 52 धावांचं ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याचं संरक्षण करण्यासाठी नारळी संघ मैदानावरती वेगवेगळ्या रणनीती आखेल यात प्रश्नच नाही. दुसऱ्या बाजूने अंतरली संघालाही चोख प्रत्युत्तर द्यावं लागेल. या 52 धावा चेस करण्यासाठी मैदानावरती प्रचंड मेहनत करावी लागेल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न यावेळेस संपर्क नाही झाला. अपील झालं. पंच सांगतायत की खूप जास्त उसळणारा चेंडू होता. हाईट फॅक्टर आहे त्यामुळेच अपील तुमचं स्वीकारलं जाणार नाही. देखील डॉट बॉल येतोय. डॉट चेंडू धुवून आले आतापर्यंत. डॉट चेंडू परवडण्यासारखे नाही. जेव्हा 4 ओव्हरमध्ये 52 धावा तुम्हाला करायच्या असतात, रिक्वायर्ड 13चा असतो, तेव्हा मात्र एक एक चेंडू फार महत्वाचा असतो. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा उडावलाय सरळ रेषेमध्ये. अगदी स्क्रीनच्या समोर हा चेंडू जातोय सीमारेषेबाहेर आणि येतोय हा पहिला चौकार. धावसंख्या धावपलकावरती बघता आपण 7 धावा झाल्यात. याच फटक्यांची गरज आहे. असेच फटके येणं गरजेचं आहे. गावदेवी क्रिकेट संघ कोपर 40+ सगळ्याच सदस्यांना सूचना असणार आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण सगळ्यांनी व्यासपीठाच्या समोर यायचंय. आपल्याला आपले लाडके भाई अर्जुन भाई अध्यक्ष यांचा सन्मान करायचा आहे. ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट हा देखील जाईल सीमारेषेच्या दिशेने बाहेर. चौकार. षटक संपले. 11 धावाल्या 2 चौकार आपण बघितले सलग पप्पूच्या बॅट मधून. पप्पूकडे ती ताकद आहे, क्षमता आहे, अनुभव तर प्रचंड आहे आणि आजवर अशा कित्येक इनिंग त्याने साकारलेले आहेत. पण त्यामुळेच की काय त्याला सलामीला पाठवलंय आणि त्या दृष्टीने तो बॅटिंगही करतोय. टार्गेट एकूण 52चा अजूनही 41 धावांची गरज येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 41 करायचे. 13.67 ही धावांची आवश्यक गती. माळसाई चषक मध्ये पुनश्च सर्व लाडके क्रीडकांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. यूट्यूबच्या माध्यमातून युनिव्हर्सल टेनिस क्रिकेटवरती अर्थातच UTC वरती जे आमच्यासोबत जोडले गेले आहेत त्यांचंही हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. चॅनेल सबस्क्राईब नसेल केला जरूर करा. UTC मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करते, इव्हेंट कव्हर करते आणि जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल, बेल आयकन दाबाल, त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. बॉलिंग मार्क पतडीकडे तयार. राजू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. संपर्क व्यवस्थित झाला नाही. बॅट आणि बॉल मध्ये चेंडू गलीच्या दिशेने जातोय. केवळ 1 धाव मिळेल. एका धावेने स्ट्राईक वरती पप्पू येतोय. धावसंख्या धावपलकावरती आपण बघतोय एकूण झाले ती म्हणजे 12 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 2 चौकार आल्यात. 52 धावा करायच्या असतील प्रत्येक ओव्हरमध्ये 13 पाहिजेत आणि प्रत्येक ओव्हरमध्ये जर 13 हव्या असतील तर किमान 2 मोठे फटके येणं फार गरजेचं आहे. तरच हा रिक्वायर्ड रेट राखता येईल. पप्पू पुन्हा एकदा तयार. 12 धावा झाल्या. 40ची अजूनही गरज आहे. राजू काटे अत्यंत अनुभवी खेळाडू. भरपूर वर्ष नारळी संघाची सेवा केलेली आहे. वेळ जास्त घेऊ नका. राजू तयार. उलटा स्विंग गेलाय, उंच गेलाय. जेल होईल का? पण वाऱ्याच्या लाटेवरती होऊन स्वार. चेंडू गेलाय सीमा पार. येतोय हा गगनभेदी गगनचुंबी षटकार. हा षटकाराने धावसंख्या धावपलकावरती गरुड जैब घेते, जाऊन पोचते 18च्या घरामध्ये. पप्पूला लढावं लागेल, पप्पूला संघर्ष करावा लागेल. पप्पू जोपर्यंत तोपर्यंत अंतरली संघ निर्धास्त असेल. 52 धावा करायच्या आहेत आणि पप्पूचं खेळपट्टीवरती थांबणं फार गरजेचं आहे. यावेळेस साईड चेंज करतायत राजू. फुल टॉस मिड विकेटच्या दिशेने हा देखील गेला थेट बाहेर आणि जाताना देऊन गेलाय. पप्पू अंतरली संघाला 6 धावा.
आणखीन एक सलग जर आला तर अनिल मात्रे यांच्याकडनं 1000 रुपये आहेत, पण यानंतर जरी एक बॉल सोडून जरी आला तरी 1000 रुपये, 2000 रुपये संजयजी पावशे याचकडून. ओ हो हो 1000 मध्ये 2008 एकूण 3000 रुपयाची कमाई आणि 3 चेंडूत 18 धावा. पावशे याचकडून कसेही षटकार मारा, 2000 रुपये मिळतील. सलग 3 आलेले आहेत आणि 3 षटकारांना अनिलजी मात्रे शाखा प्रमुख याचकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात येईल. काल 5222 रुपये निलेश मात्रे यांनी पटकावले. अर्धशतकासाठी आयोजकांच्या वतीने 2222. त्याचबरोबर आदरणीय मनोजजी मात्रे याचकडनं 2000 रुपये आणि त्यानंतर 3 चौकार त्यांनी ठोकले होते, त्याबद्दल त्यांना 1000 रुपये मिळाले होते. त्या पप्पूने षटकार 3 ठोकल्यात आणि मॅच मध्ये आता जबरदस्त रंगत आपण बघताय. 30 धावा झालेल्या आहेत. पहिले षटक आपण बघितलं 11 धावा आल्या होत्या. या ओव्हरमध्ये खरपूस समाचार घेतला राजू काटेचा, तब्बल 19 धावा कुठलेल्या आहेत. साईड चेंज करून बघितला पण तरी त्याचा उपयोग झाला नाही. आता मात्र ओव्हरती विकेट येत आहेत. बघूया पप्पू नावाचं वादळ या मैदानावरती असंच घोंगावत राहिला तर नारळी संघाचं विजयाचं स्वप्न तो उद्ध्वस्त करेल. ओ बॅट फिरली होती पुन्हा एकदा. यावेळेस राजू काटे कमबॅक करतायत. हा चांगला चेंडू, हा डॉट बघतोय आणि जबरदस्त जुगलबंदी या दोघांमध्ये आपण बघतोय. काहीतरी चर्चा सूर्यकांत करतायत. माहिती आहे सूर्यकांतला या क्षणाला पप्पूचं थांबणं किती गरजेचं आहे अंतरली संघासाठी. चेंडू या ठिकाणी आपण बघितलं तर आता पण 30 धावा झाल्यात. एक चेंडू शेष आहे या ओव्हरचा. फुल टॉस व्यवस्थित आला नाही, बॅटवर झेल झाला, ड्रॉप. देव देता आणि कर्म नेता असं नेहमी म्हटलं जातं आणि त्याच सुक्तीप्रमाणे हा झेल आला होता. कुणाचा सोडलाय? सोडलाय पप्पूचा. पप्पू हे वादळाचं नाव आहे, पप्पू हे सुनामीचं नाव आहे आणि धावसंख्या धावफलकावरती एकूण 31 धावा झालेल्या आहेत. बघा 30 धावा. तर बघा अर्धशतकासाठी आदरणीय रमेशजी मात्रे यांनी 5000 रुपये लावले होते, पण त्यांनी आता सांगितले की 30 धावा जरी केल्या तरीही 5000 रुपये देण्यात येतील. टाळ्यांचा गजर व्हायला हवा. अशा प्रकारची बक्षीस फार कमी वेळा आपल्याला बघायला मिळतात. 28 झालेले आहेत. हो हो आत्ताच दिले जातील. 28 झालेले आहेत. 2 धावांपासून दूर आहेत. 30 साठी 5000पासून 2 पावलं दूर आहेत. पण बघा मैदानावरती काय लढलाय हा वाघ. अंतरलीचा ढाण्या वाघ मैदानावरती डळकाई फोडतोय आणि आव्हान निर्माण करतो नारिवली संघासमोर. धावसंख्या धावफलकावरती 31. 12 चेंडूत 21 ची गरज आहे. पप्पू है तो मुमकिन आहे, पण पप्पूला इथून बाद करण्याची संधी गमावली आहे. कॅच सोडले का मॅच ही तर येणारी वेळ सांगेल. ओहो कॅच सोडली आहे, शिक्षा तर मिळणार होती. आणखीन एक धमाका पप्पू पाटीलच्या बॅट मधून. क्रिकेट हा नेहमी सांघिक खेळ म्हणून या खेळाकडे बघितलं जातं, पण कधी कधी एखादा खेळाडू असा लढतो की ती लढाई त्याच्या एकट्याची वाटते. ही 30 लढाई पप्पूची आपण मैदानावरती बघतोय. ओ हो हो हा जाईल का बाहेर? गेलाय, जाताना देऊन गेला पुन्हा एकदा पप्पूला आणि अंतरली संघाला 6 धावा. सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी बारी. बघा सलग 3 षटकारालाही
5,000 रुपये. आता इथून जर आणखीन एक षटका ठोकला तर आदरणीय रमेशजी मात्रे यांच्याकडनं 5,000. योग्य तडाखा 5,000 रुपयाचा हा वज्र टोला. वा बाई वा. धावा मिळतील 6. करतोय. अर्धशतक पूर्ण केलं तर पैशांचा पाऊस पडेल. अर्धशतकासाठी बघा धावा झाल्यात एकूण 49. 3 पाहिजेत विजयासाठी आणि पप्पूला पाहिजे 4. पप्पू पास हो जाएगा क्या? 50 रन पूरे होंगे क्या और मिलेंगे क्या उनको नगद 2,222 आणि आणखीन 2,000 मनोज दादा मात्रेकडनं आहेत. पप्पू 3 नाही 4 करायचे आहेत. 3 केल्या तर मॅच जिंकाल पण 4 केल्या तर संघ सहकार्यांना पार्टी देता येईल संध्याकाळी. टोटल 19,000. क्या बात है. ओ जेल होईल का? जेल ड्रॉप. ओ हो आणि पप्पूला स्ट्राईक. पप्पू धावतोय जीवाच्या आकांताने. पप्पूला माहित आहे इथून काय घडू शकतं. अर्धशतक पूर्ण झाल्यावर 48. पप्पूच्या 48 टीमच्या 1 पाहिजे. 2 पाहिजेत पप्पूला. विजयाला 1. बघूया अर्धशतक पूर्ण होत आहे का? ओ पप्पू क्या का क्या आहे आज पप्पू. पप्पूवर आता होईल पैसे. आणि बघा पप्पूने सगळ्यांच मनोरंजन केलं. कोण म्हणतं 40+ क्रिकेट मध्ये थरार नसतो, रंगत नसते, गंमत नसते. पप्पू सारखे फलंदाज ती रंगत नेहमी आणत असतात. सुरू आहे. बाळू पाटील यांच्या हातामध्ये पैसे आलेले आहेत. आता काउंटिंग होणार. रमेश दादा मात्रे यांच्याकडनं 30 धावा केल्यावर 5,000 होते. 3 षटकाराला 5,000 रुपये होते.